ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे इलिप्सशी रिलेटेड. जर तुम्ही रेग्युलर सेशनमध्ये तुमचं चॅप्टर झालं असेल तर ते याचे रिलेशन तुम्ही ऑलरेडी बघितले असणार. आता बघा, आपल्याला म्हटलं काय की सम ऑफ लेंथ्स ऑफ लॅटस रेक्टम. सो पहिले लॅटस रेक्टमची आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे. तो काय आहे, 2b² a. हा फॉर्म्युला आहे. दुसऱ्यासाठी ऑब्विसली काय राहणार आहे, 2b² a. आधी आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू माहिती पाहिजे, जी आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिली केस. ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट त्याने काय म्हटलं आहे की E1 E2 इक्वल्स टू 1/3 दिला आहे. ठीक आहे. सो फॉर E1 पहिल्या केससाठी E1 साठी काय असणार आहे, फॉर E1 आपल्याला माहित आहे की जे फोकस डिस्टन्स असते, डिस्टन्स बिटवीन फोकस, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की E1 काय असते, इसेंट्रिसिटी. ठीक आहे. इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला आपण एक्झॅक्टली नाही काढू शकत, पण आपल्याला हे माहित आहे की 2aE1 पहिल्याची इसेंट्रिसिटी इंटू 2aE हा काय असते, ए च्या बरोबर असेल. ठीक आहे, फोकसचं डिस्टन्स. इथे आपण लिहू डिस्टन्स बिटवीन फोकस, डिस्टन्स ऑफ फोकस टू अबाउट, डिस्टन्स ऑफ फोकस. एक आहे का फोकसचं नाव. सो पहिल्यांदा जर तुम्हाला माहीत नसेल असं काहीतरी आपला इलिप्स असेल. ठीक आहे, हा आपला पॉईंट जर ए असेल, इथे कुठेतरी फोकस असेल आणि फोकस डिस्टन्स असते ए इंटू ई अशा प्रकारे. आणि टोटल दोन फोकसमध्ये डिस्टन्स काढायचं असेल तर ए ई प्लस ए ई 2aE. सो पहिल्यासाठी हे आलं आहे. दुसऱ्यासाठी काय असणार आहे, 2aE2 राईट. आणि डिस्टन्स बिटवीन फोकस म्हणजे दोघांचा सबट्रॅक्शन म्हणा किंवा दोघांचं ॲडिशन म्हणा किंवा दोन्ही फोकसचं डिस्टन्स जर सेम पकडला आपण म्हणजे प्रत्येकामध्ये, तर हे दोन्ही डिस्टन्स कशा बरोबर आहे, 2√3 च्या बरोबर आहे. सो 2aE1 इक्वल्स टू 2√3 आणि हा 2aE2 इज इक्वल्स टू 2√3. राईट हँड साईड इक्वल असेल म्हणजे लेफ्ट हँड साईड पण काय असणार आहे, इक्वल्स 2aE1 इज इक्वल्स टू 2aE2. ठीक आहे, 2 कॅन्सल. आपल्याला E1/E2 माहिती आहे, E2 ला खाली घेऊन येतो. सो E1/E2 इज इक्वल्स टू कॅपिटल A अपॉन स्मॉल a. ही व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे, दिस इज इक्वल्स टू 1/3. याचा अर्थ आपल्याला काय मिळालेला आहे की 3 टाइम्स कॅपिटल A इज इक्वल्स टू स्मॉल a. ओके, नेक्स्ट काय म्हटलं, a मायनस a इक्वल्स टू 4 आहे. नो प्रॉब्लेम. स्मॉल a मायनस कॅपिटल A इक्वल्स टू 4 दिला आहे. स्मॉल a ची व्हॅल्यू किती आहे, 3a. एकदम सिंपल, 3a मायनस a इक्वल्स टू 4 म्हणजे 2a इक्वल्स टू 4 किंवा a इक्वल्स टू झाला 2 आणि कॅपिटल A काय 3 टाइम्स. देअरफॉर स्मॉल a इज इक्वल्स टू 3 टाइम्स कॅपिटल A विच इज 3 टाइम्स 2. तर स्मॉल a आपल्याला मिळाला 6. दोन व्हॅल्यू मिळाल्या, a मिळाला. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, ए ची व्हॅल्यू मिळालं जे आपल्याला स्टार्टिंगला पाहिजे होतं ते मिळालं. आता आपण काय करू, इसेंट्रिसिटी काढू. या रिलेशनवरून इसेंट्रिसिटी काढता येते. ठीक आहे. स्मॉल E1 इज इक्वल्स टू 2√3 डिवायडेड बाय 2a. 2 कॅन्सल, हा √3 तसाच आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू आहे 6. ठीक आहे, एवढंच ठेवतो मी E1. सिमिलरली E2 जर काढतो म्हटलं तर परत सेम लॉजिक, 2√3 आणि डिवाइड बाय 2 इंटू कॅपिटल A. 2 कॅन्सल, a ची व्हॅल्यू पुट करा, 3 डिवाइड बाय E1 भेटला, E2 मिळाला. नो प्रॉब्लेम. आता आपल्याला काय करायचं आहे, b करायचं आहे. सो b² इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय होता, अंडररूट. फॉर्म्युला काय, तर b काढायचा होता. e च्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला किंवा च्या फॉर्म माहिती आहे. e इज इक्वल्स टू अंडररूट 1 मायनस b² बाय a². करेक्ट, असंच काहीतरी असतो. आता आपण काय करूया, याला स्क्वेअर करूया. हा झाला e² 1 मायनस b² बाय a² किंवा याला सिम्प्लिफाय करा. काय सिम्प्लिफाय करणार, फॉर्म्युला माहित नसेल तर सांगतो. याला इकडे घेऊन या. हा झाला b² बाय a² इज इक्वल्स टू 1 मायनस e² किंवा b² इक्वल्स टू a² into 1 minus e². सिंपल फॉर्म्युला माहित असायला पाहिजे.
सो बी स्क्वेअर, मी बी काढतो डायरेक्ट, बी स्क्वेअरच काढतो कारण की मला बी स्क्वेअर पाहिजे फॉर्म्युला. सो बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर किती आहे, या केसमध्ये ए आहे 6 चा स्क्वेअर 1 मायनस ईचा स्क्वेअर करायचा आहे, हा झाला 3 आणि हा झाला 36. सो बेसिकली 6 चा स्क्वेअर 36 minus 3, 33 by 36. Answer basically b square equals to 33. पहिली कंडिशन मिळाली आहे. या केससाठी कॅपिटल b स्क्वेअर इक्वल्स टू हा a ठिकाणी q स्क्वेअर आहे आणि 1 मायनस याचा स्क्वेअर करा, 2 चा स्क्वेअर 3 याचा 4. सो बेसिकली 2 चा स्क्वेअर 1 by 4 बघा, 4 minus 3 आन्सर. सो b स्क्वेअर इक्वल्स टू 1. ओके, दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या, फक्त लॅटिस रेक्टम पाहिजे. लॅटिस रेक्टम याचा किती झाला, 2 टाइम्स b स्क्वेअर बाय 6 करायचा. ओके, सो 2 टाइम्स b स्क्वेअर 33 डिवाइड बाय 6 आन्सर इज 11. सो याचा लॅटिस रेक्टम किती आला, 11. याचा करायचं असेल लॅटिस रेक्टम तर परत तेच लॉजिक, 2 टाइम्स 1 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. लॅटिस रेक्टम किती आलेला आहे, 1 आलाय. आपल्याला काय विचारलं आहे, इन द सम ऑफ लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम. सो इथे आला आपल्याकडे 11, इथे आहे 1. सो देयरफॉर सम इक्वल्स टू 11 प्लस 1 इक्वल्स टू 12. सो फायनली सम ऑफ लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम किती मिळाला, 12 मिळाला. क्वेश्चन लेंथी आहे कारण की डिटेल मध्ये सगळ्याच गोष्टी आहे, पुढे शॉर्टकट मारायची गरज पडणार नाही. डिटेलमध्ये साराच क्वेश्चन आलेला आहे, इझी क्वेश्चन आहे, लेंथी आहे. थोडं प्रॅक्टिस केली, फास्ट सॉल्व करायची, 3 मिनिटांमध्ये तुम्ही याला सॉल्व करू शकता. राईट, तर भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या क्वेश्चनसोबत.